जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन. अध्याय 7. आणि ओवी क्रमांक 42 पर्यंत आपला अभ्यास येऊन थांबला होता. बीजम माम सर्वभूतानां विद्धी पार्थ सनातनम हा जो 10वा श्लोक आहे आणि त्याच्या पुढचा 11वा श्लोक याचा गट केलेला आहे ते आपण बघितलं. बलम बलवताम चाहम. आपला विषय सुरू आहे की भगवंत अर्जुनाला या अध्यायाच्या सुरुवातीला जे म्हणाले होते, ज्ञानम ते सविज्ञानम इदम वक्ष्याम्य शेषतः, की विज्ञानासहित तू माझ्या स्वरूपाचं ज्ञान करून घे. विसरायचं नाही. हा आपला संदर्भ तिथपासून सुरू आहे. भगवंत हे सगळं वर्णन का करतात आहे, तर आचार्यांनी जी विज्ञानाची व्याख्या केलेली आहे ती वेगळी आहे. पुन्हा माऊलींची वेगळी आहे. तो विषय आपला खूप सविस्तर बघून झालेला आहे. पण हे जे संपूर्ण जग आपल्याला दिसतं, त्याचा रोज आपल्याला अनुभव येतो, इंद्रिय गोचर असलेलं आणि नसलेलं दोन्ही पद्धतीने विचार करू शकतो. कारण इंद्रिय गोचर म्हणजे 5 ज्ञानेंद्रियांना जे कळतं ते, आणि जे डोळ्यांना दिसत नाही पण ज्याचा आपल्याला अनुभव आहे, उदाहरणार्थ आपलं मन, आपली बुद्धी. म्हणून मी म्हणालो गोचर आणि अगोचर दोन्ही. पण नक्की जड असलेलं, अचेतन असलेलं, आणि त्याच्यात अर्थात चेतन पदार्थ पण आहेतच, अगदी वृक्ष वनस्पतींपासून तर मनुष्य प्राण्यापर्यंत. त्या सगळ्याची उत्पत्ती कशी झाली आणि या सगळ्याचं मूळ कारण मीच कसं आहे हे भगवंत आपल्याला सांगतो. ते विविध पद्धतीने आपण शिकलो आतापर्यंत. आणि बीजम माम सर्वभूतानां विद्धी पार्थ सनातन, याच्यामध्ये भगवंत सांगतात आहे की तुम्हाला सर्व भूतांचे नित्य कारण जाण. हा जो सनातन जीव आहे, म्हणजे पहिले सुरुवातीला सगळं हे जे वर्णन करून झालं, रसोहम अप्सु कौंतेय प्रभास्मी शशी सूर्य योग वगैरे, हे सगळं वर्णन जे झालं ते सगळं अचर सृष्टीचं वर्णन करून झालं. आता भगवंत सांगतात आहे चरसृष्टीबद्दल सुद्धा, की ही जी सर्व अनंत जीव सृष्टी जी आहे या ब्रह्मांडामधली, ती अनादी आहे. सर्वप्रथम आपल्याला असं वाटतं, ऐकलेलं असं आपण, ब्रह्म अनादी आहे, माया पण त्या दृष्टीने अनादी आहे, पण ती शांत आहे. हा फरक मागच्या आपण बघितला होता. ती निर्गुण निराकार जे ब्रह्मतत्व आहे ते अनादी अनंत आहे. माया अनंत नाही आहे, माया शांत आहे, पण ती बीज रूपाने अनंतच आहे. आणि भगवंत तेच सांगतात आहे इथे की हा जो सनातन जो शब्द वापरला इथे, विद्धी पार्थ सनातनम, की बीज रूपाने हे संपूर्ण जगाचा प्रलय झाल्यानंतर बीज रूपाने हे सर्व जीव, जिथे त्या मायेला प्रधान असं नाव मागच्या आपण बघितलं होतं, तर हे जे आहे बीज रूपाने भूतांचं नित्य कारण, मग ते बीज रूपाने असो की ते आपल्याला आत्ता जशी सृष्टी दिसते आहे त्या रूपाने असो, त्या सर्वाचं कारण मी आहे. आणि मग हे जे याची अभिव्यक्ती जी या इतर भूतांच्या माध्यमातून होते, तर ती कशी होते, तर ती बुद्धिमतांमध्ये बुद्धी असेल, तेजस्वी लोकांमधलं तेज असेल, लोकांमधलं बल असेल. आता त्याच्या व्याख्या काय, हे सगळं आपण मागच्याला सविस्तर त्याचा अभ्यास केलेला आहे. आचार्यांनी केलेली व्याख्या काय आहे, बलाची व्याख्या तर श्लोकातच आलेली आहे. बलम बलवताम चाहम काम राग विवर्जित. आणि काम आणि रागाची अतिशय सुंदर व्याख्या आपल्यासमोर आली होती. पुन्हा एकदा उजळणीचा भाग म्हणून आठवण करून देतो, कारण ती अक्षरशः पाठ करण्यासारखी आहे. की प्राप्तीची कारणं नसताना, म्हणजे आपल्या अगदी साध्या भाषेत बोलायचं झालं तर काहीही कर्तव्य नाहीये बरं, तरी सुद्धा जे विषय मला प्राप्त व्हावे असे वाटतात त्याला काम असं म्हणतात. ही व्याख्या खूप महत्वाची आहे आणि प्रापंचिकासाठी सुद्धा महत्वाची आहे.
जो ज्यांनी विधिवत संन्यास घेतलेला आहे त्याचं तर अजूनच कठोर काम असतं त्यांचं, ज्यांनी वस्तू त्याग करून निघूनच गेलेले आहेत ते संसारात. पण आपण प्रापंचिक आहोत, आपल्याला संसार करायचा आहे, सगळं काही असणार आहे. नेहमी सारखं सारखं तेच बोलतो मी. नवरा बायको मुलं आई वडील, बँक बॅलन्स, नोकरी, व्यवसाय, गाडी, घर सगळं असणार आहे. पण हे सगळं असणार आहे वाक्य ऐकायला खूप छान वाटतं. पण त्या सगळंची व्याख्या जेव्हा बदलते आपली, तेव्हा गडबड व्हायला सुरुवात होते. कारण माझं कर्तव्य नसताना जेव्हा अप्राप्त विषय मला प्राप्त व्हावेसे वाटतात, ज्याला आजकाल शुद्ध मराठीमध्ये त्याचं भाषांतर मागच्या वेळी आपण केलं होतं, नीड व्हर्सेस वॉन्ट. आय वॉन्ट वर्सेस आय नीड. आणि आय वॉन्ट ची जी यादी असते ती शुद्ध मराठीत पुन्हा नेव्हर एंडिंग, ज्याची त्याची वेगवेगळी असते आणि ज्याची त्याची कोणाची एखाद्याच्या गोष्टी ती 1000 गोष्टी असतील यादीमध्ये, एखाद्याच्या 800 असतील. पण म्हणून म्हणलं वॉन्टला काही मर्यादाच नाही, प्रश्न आहे नीडचा. आणि इथे थोडं तारतम्य बाळगावं लागतं. मागच्या बहुतेक मध्ये बोललो होतो, कालानुरूप, परिस्थितीनुरूप. एक 500 वर्षांपूर्वीचं जे मनुष्याचं आयुष्य होतं त्याचा विचार केला तर तेव्हा त्याच्या नीड, पुन्हा थोडक्यात गरजा ज्या आहेत त्या कमी होत्या, आज वाढल्या आहे. हे सगळं गृहीत धरून, कारण आपल्याला समाजाबरोबर राहायचं आहे, समाजाबरोबरच आपली वाटचाल होणार आहे. जरी आपण पारमार्थिक आहोत म्हणून काही आपल्याला विशेष आपल्यासाठी वेगळे कायदे सुद्धा केलेले नाहीत किंवा वेगळी जीवनशैली बनवलेली नाही. ते सगळं गृहीत धरून तरी सुद्धा एक प्रामाणिकपणे साधक म्हणून आपण विचार करणं फार गरजेचं आहे, की माझ्या खरंच गरजा किती आहेत आणि माझ्या कधी न संपणाऱ्या इच्छा किती आहे. असं होतं आपलं की वय वर्ष 60, 70, 80 इतकं झालं तरी हाव ज्याला म्हणतो आपण साध्या भाषेमध्ये, हे हवं ते हवं, मला हे बघायचं, मला ते बघायचं, संपतच नाही. माऊलींनी खूप आधी म्हटलं, अधिक देखणे निरंजन पहा. आपण निदान 60-70व्या वर्षी तरी म्हणायला सुरुवात करायला पाहिजे की आता पुष्कळ झालं बघून जग, आता निरंजन पाहण्याची इच्छा होते. असं कधीतरी वाटावं ना मनुष्याला, आपण स्वतःला जर साधक समजत असू. एका रात्रीत नाही होणार, पण त्या दिशेने आपली वाटचाल तरी सुरू असली पाहिजे. म्हणून ही व्याख्या खूप फार महत्वाची आहे साधकाच्या दृष्टीने. म्हणून पुन्हा एकदा सविस्तर थोडंसं विवेचन केलं. काम, पुन्हा एकदा, प्राप्तीची कारणं नसताना अप्राप्त विषय प्राप्त व्हावे, गरज नसताना नको असलेल्या गोष्टी मला हव्यात असं वाटणं, अगदी साध्या भाषेत त्याचं भाषांतर. काम, आणि ज्या वस्तू प्राप्त झालेल्या आहेत प्रारब्धवशामध्ये, त्या, ते विषय हे नाशिवंत असूनही ते नष्ट होऊ नये असं वाटणं, याला राग अशी व्याख्या केली. राग याचा अर्थ आपण बघितलं मागच्याला. हा संस्कृत मधला राग आहे, मराठीतला नाही. राग म्हणजे आसक्ती. हे दोन्ही नसलेलं जे बल, कामराग विवर्जितम. आणि म्हणून आचार्यांनी त्यांच्या भाष्यामध्ये त्याची व्याख्या करताना तर शरीर धर्म चालवण्यापुरती जे बल लागतं ते मी आहे असंच म्हटलेलं आहे. त्यामुळे बघितला होता विचार आपण मागच्याला बराच करून झाला की बल म्हणजे खूप बलवान असा अर्थ नाही. मग असेल आणि त्याला जर अहंकाराची जोड असेल तर ती भगवंतांचे ते शुद्ध स्वरूप नाही. हे आपण अर्जुन आणि हनुमंतांची एक सुंदर कथा मागच्याला पाहिली होती, त्याच्यातनं आपण ते शिकलो होतो. त्यामुळे ऐसे अनादि जे सहज, ते मी गा विश्व बीज, ते हातातळी तुझ तेज. तर असे इथपर्यंत आपण आपला विचार मागच्या वेळेला आला होता की हे जे उत्पत्ती रहित विश्वाचं बीज आहे ते स्वभावतः मीच आहे. ते उत्पत्ती रहित का म्हटलं तर त्याचं आपण स्पष्टीकरण पाहिलं होतं की जे उत्पन्न होतं ते नष्ट होतं, हा नियम. आणि हे तर अनादि आहे, हे चक्र अनादि सुरू आहे, अव्याहत सुरू आहे. त्याच्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा जीवसृष्टी कधी निर्माण झाली आणि त्यातल्या जीवांचं प्रारब्ध कसं तयार झालं, हा एक फार मोठा, आपल्याला असं वाटतं हा प्रश्न जेव्हा मनात येतो, काय विद्वान आहे मी, कधीच कुणी असा विचार नसेल केला, असा प्रश्न माझ्या मनात आला. असं वाटतं कधी कधी आपल्याला. असा कुठलाच प्रश्न नाही की जो
येऊ शकतो आणि जसं उत्तर शास्त्रकारांनी, संतांनी, आचार्यांनी देऊन ठेवलेलं नाही आहे. ब्रह्मसूत्राचा अभ्यास करावा, शंकर भाष्याचा अभ्यास करावा विविध, म्हणजे लक्षात येईल की आपण ज्याचा विचारही करू शकत नाही असे आणि इतकी प्रभावी मांडणी केलेली आहे, त्याला पूर्वपक्ष म्हणतात. म्हणजे असे शंका घेणारे, इतकी प्रभावी मांडणी आहे की जर लक्षात राहिलं नाही आपण काय वाचतोय तसं वाटायला लागतं की हाच उत्तर पक्ष आहे. आणि मग त्यांचा समाचार घेतलेला, म्हणजे कल्पना करा की किती छान पद्धतीने या सगळ्या प्रश्नांची उत्तर देऊन ठेवली आहे. मुद्दा आपला आत्ता सुरू होता, हे अनादी आहे. त्यामुळे जसं एखादं वर्तुळ असावं आणि त्याच्यावरचा कोणता पहिला बिंदू आहे कधी सांगता येऊ नये. पहिला बिंदू कुठला जिथून वर्तुळाला सुरुवात झाली, वर्तुळ नेहमीसाठी ते वर्तुळ. पहिला बिंदू वगैरे काही नाही, अनेक बिंदूंचं मिळून तयार झालेलं ते वर्तुळ. तसं हे अनादी आहे चक्र, अनादी स्वरूप. पुढे माऊली म्हणतात, मग उघड करुनी पांडवा जै हे आणीसी सांख्याची या गावा, तै ययाचा उपेग बरवा दे कशी. आता ह्या ओळीचा मी मागच्या उल्लेख केला होता. फार सुंदर ओवी आहे आपल्या सर्व साधकांच्या दृष्टीने. कारण आपण नेहमी जो एक, आपण म्हणजे परमपूज्य काकांचा येतो एक आग्रह राहिलेला आहे म्हणूया, कोणता, ज्ञानाचा या उपयोग करायचा. नाही तर हे ज्ञान नुसतं, एक तर त्याच्यातनं पांडित्य तयार होतं किंवा हे ज्ञान नुसतं ग्रंथामध्ये राहून जातं, पण त्याचा मला उपयोग काही होत नाही. म्हणून ते माऊली म्हणते की अर्जुना, मग तू आता ते ज्ञानाने उघड करून, काय उघड करून ज्ञानाने, आत्ता मी जे सगळं सांगितलं ते विचाराच्या गावाला ते तू आणशील. विचार म्हणजे याचा अर्थ इथे विवेक असा होतो. विश्व व बीज यांचा नित्य विचार करशील, तर त्या विचाराचा नीतिधर्म, भक्ती व मोक्षासाठी चांगलाच उपयोग झाल्याचे तुझं अनुभवशील. थोडक्यामध्ये काय, माऊली सुद्धा काय करतात आहे, भगवंतही काय म्हणतात आहे, अप्लाइड परमार्थाचा आग्रह करतात. हे सातत्याने आपण बघतो आहोत की हे सगळं ज्ञान कशासाठी शिकतोय आपण. आपल्याला कुठली परीक्षा द्यायची आहे का, ज्ञानेश्वरीवरची परीक्षा, असं काही कुठे आहे का, नाही आहे. मग आपण शिकतो कशासाठी आहे, ते एक साधक म्हणून मला याचा उपयोग काय आहे. आत्ताच्या आत्ता आपण व्याख्या शिकलो, काम म्हणजे काय, राग म्हणजे काय. हा काम आणि हा राग माझ्या आयुष्यात असता कामा नये असा निश्चय करणं श्रवण सुरू असताना, ह्यालाच अभ्यास असं, यालाच इथे विचार म्हटलेला माऊलींनी, यालाच इथे विवेक असं म्हटलेलं आहे. की हे जे सगळं जग आपल्याला दिसतंय, हे जे विश्व आणि त्याचं बीज, याचं नित्य यातलं नित्य काय आहे, यातलं अनित्य काय आहे. आता हे अनादी आहे कळलं, पण ते आपल्या दृष्टीने विचार केला तर विनाशी पण आहे. पण आपल्या समोर अनेक गोष्टी विनाश पावतात आहे, पुन्हा नवीन निर्माण होतात आहे. दुसरी गोष्ट, त्याच्यात बदल होतात आहे. ही गोष्ट जशी सुरुवातीला होती तशी शेवटपर्यंत चांगली असत नाही. आणि त्याच्यात जर माझी आसक्ती असेल, माझ्या देहासकट, त्याच्यात सगळे तसं किती मनापासून वाटतं ना की 25 वर्षापूर्वी माझा जसा फोटो दिसायचा तसा मी दिसलो तर किती मजा येईल, असं वाटतं की नाही. भले आपण बोलून दाखवत नाही कारण चांगलं वाटत नाही ते, पण अल्बम अल्बम पाहण्यात आपण रमून त्याच्याचसाठी जातो. कोणाचं लक्ष नाही असं पाहून वगैरे आपण स्वतःचे फोटो जास्त निहाळतो की नाही. जास्त वेळ त्या पानावरती थांबतो आपण जिथे आपला फोटो असतो. आणि येऊन जातो मनामध्ये की असंच जर आज मी दिसले असते किंवा दिसलो असतो तर किती छान वाटलं असतं. तेव्हा हे तत्वज्ञान मी विसरून गेलेलो असं त्याचा अर्थ आहे. की 6 विकार, जायते, अस्थि जायते वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते, म्रियते, हे 6 विकार या देहाला आहेत. हे जेव्हा मी हसत खेळत स्वीकारतो हे महत्वाचं आहे. रडत खडत सगळ्यांना स्वीकारावं लागतं. अल्बम पाहून, जुने फोटो बघून रडणारे सगळेच आहेत, म्हणजे थोडक्यात काय, स्वीकारावं तर त्यांनाही लागतं. पण मी पण सुद्धा जर त्यांनी अस्वस्थ होत असेल, मलाही वाईट वाटत असेल आणि एक केविलवाणी धडपड मी करत असेल की माझा देह पुन्हा तसाच कसा दिसेल, खोट्या पद्धतीने का होईना, रंगरंगोटी करून, खोटे काही लावून चेहऱ्याला, मी तिकडे न गेलेलं बरं कारण माझा त्याच्यात काही फारसा व्यासंग नाही त्या विषयाचा. पण आलं असेल लक्षात मला काय म्हणायचं. तर मुद्दा असा की हे जी केविलवाणी धडपड आहे, हा परमपूज्य काकांचा शब्द आहे,
काकांनी तिथे थोडासा इंग्लिश शब्द वापरला, पॅथेटिक असा शब्द काकांनी वापरला. पॅथेटिक, केविलवाणा. इतकी इतकी दीनता जर मला येत असेल आणि हा देह, हे संपूर्ण जग हे विनाशकारी आहे, हे बदलणार आहे, विपरिणमते नावाचा जो एक विकार आहे तो सगळ्यांना, हे जेव्हा मी हे शांतपणे स्वीकारत नाही, तर त्याचा अर्थ असा होतो की हे जे ज्ञान मी आता शिकलो सगळं, त्याचा काही उपयोग झालेला नाही. आणि माऊली तेच सांगते की अर्जुना, हे जे ज्ञान आहे उघड करून तू विचारांच्या गावाला आण. म्हणजे काय? विवेक. आणि विश्व आणि बीज याचा नित्यानित्याचा विवेक करायला, नित्यानित्य विवेक, सार असार विवेक, अनेक वेळा आपण तो शब्द पाहतोय. सार काय आहे, असार काय आहे, नेमका याच्यातलं नित्य काय आहे, अनित्य काय आहे, विषय नाही. पण थोडासा उल्लेख करून टाकतो की या विश्वाकडे बघत असताना काय भूमिका आपली असावी. की एक शास्त्रीय विधान आहे की अध्यस्थाला अधिष्ठानाशिवाय स्वतंत्र सत्ता नाही. तर मला हे अचानक का आठवलं, इथे तसं स्पष्ट उल्लेख नाही, पण आपल्याला हे कसा विचार करायचा आहे. कारण इथे उपयोग करून घे असं म्हटलेलं आहे. मग उपयोग नेमका करायचा कसा, त्याची प्रक्रिया काय आहे. तर हे जे वाक्य विधान मला आता आठवलं की अध्यस्थाला अधिष्ठानाशिवाय स्वतंत्र सत्ता नाही. आता हे वाक्य कठीण झालं, वेदांताचा सिद्धांत झाला. आपल्या साध्या भाषेत आपण त्याचं रूपांतर करून घेऊया की जेव्हा जेव्हा मला अध्यास होतो तेव्हा तेव्हा त्याच्या मागे अधिष्ठान असलं पाहिजे. मला जर सर्पाचा भास होत असेल तर तिथे रज्जू असलीच पाहिजे. मला जर माणसाचा भास होत असेल तर त्याच्या मागे ते झाडाचं खोड असलंच पाहिजे. याला म्हणायचं अध्यस्थ अधिष्ठान रूप आहे दुसऱ्या भाषेमध्ये. हाही एक सिद्धांत आहे. अध्यस्थ नेहमी अधिष्ठान रूप असतं. म्हणजेच थोडक्यात त्याला अधिष्ठानाशिवाय स्वतंत्र सत्ताच नाही. ज्या अर्थी मला अध्यास होतोय, ज्या अर्थी मला मृगजळ दिसतंय, त्या अर्थी ती उखर भूमी तिथे आणि ते तळपणारा तो डोक्यावरचा सूर्य हे असलंच पाहिजे. वेगवेगळे दृष्टांत घेऊन आपण समजून घेतो. काय गडबड कुठे होते की हे सगळं आपल्याला कळतं, हे पटतं. म्हणजे शुद्ध मराठीत, दिस इज नॉट अ रॉकेट सायन्स. रॉकेट सायन्सला कुठून सुरुवात होते माहिती आहे का? हे जग अध्यस्त आहे हे कळत नाही. बाकी सगळं ठीक आहे. हा ठीक आहे, ते बरोबर आहे. साप, ते दोरी असल्याशिवाय साप कसा दिसेल, फोड असल्याशिवाय माणसाचा भास कसा होईल वगैरे सगळं कळायला सोपं आहे. पण तो जसा अध्यास आहे तसा हाही अध्यासच आहे. इथून रॉकेट सायन्सला सुरुवात होते. म्हणून तर मग वेदांताची गरज इथून पडते की हेही कसं अध्यस्त आहे. जसं स्वप्न अध्यस्त असतं, जसं स्वप्न प्रातिभासिक असतं. म्हणून म्हणला विषय वेगळा सुरू होईल, फार मी तिकडे जात नाही. पण मला आता एवढाच एक त्याचा पैलू वापरून घ्यायचा आहे स्पष्ट करण्यासाठी विषय, की हे जग जेव्हा मला दिसतं, या जगताचे जेव्हा मला अनुभव येतात, या जगताचे जेव्हा सुखदुःखाच्या हेलकाव्यात माझं सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जीवन सुरू असतं, तेव्हा हे तत्वज्ञान मला आठवावं की मला जर कोणी काही टोचून बोललं असेल, आता आतापर्यंत छान चालू होतं सगळं. सगळ्यांना असं वाटत होतं तुम्ही असेच बोलत राहा, मी असेच ऐकत राहतो. मलाही तसंच वाटत होतं. पण जेव्हा स्वतःला येऊन भिडतं ते असं, की मला जर कोणी नावं ठेवली, आता त्याला जेव्हा मी सत्यत्व देतो, मग त्या अध्यासाचं काय झालं? मग मी एवढं तत्वज्ञान शिकलो त्याचं काय झालं? ज्ञानेश्वरीच्या 7व्या अध्यायाचं काय झालं? आणि या दृष्टीनेच आचार्यांचं एक नेहमीच आपण ते म्हणणं बघतो की अध्यारोपित नाम रूप कर्म द्वारेण ब्रह्मनिर्देश. ज्या अर्थी मला अध्यास होतोय, ज्या अर्थी नामरूप मला हे सगळे दिसतात आहेत, आणि सुरुवातीला आपण श्रद्धेने ते स्वीकारायला हवंय. जर शास्त्र म्हणतं ना हा अध्यास आहे, हा अध्यास आहे. जोपर्यंत मला अनुभवतो येत, याला श्रद्धा असं म्हणतात. आणि ज्या अर्थी मला अध्यास होतोय त्या अर्थी अधिष्ठान असलं पाहिजे. आपण मुक्त तो सुरू होता आपलं. म्हणून मागच्या आपण एक छान वाक्य वापरलं होतं बा, की हा भगवंत मला असा प्रतीत होतो आहे. इट इज अ परसेप्शन, नॉट अ रियालिटी. शुद्ध मराठीत तो मला प्रतीत होतोय का? कारण अगेन वी ऑल शेअर दिस इंटरफेस कॉल्ड ह्युमन नर्वस सिस्टम. बरेच वेळा बोललेलो आहे त्या विषयावरती.
So all of us are interpreting the world in the same fashion, and we all of us decided to call it a reality. नाही, हेच सत्य आहे. का? कारण आपल्या सगळ्यांना तोच अनुभव आहे. पण तुम्ही कोण शहाणे लागून आले? त्या कुत्र्याला विचारा. तो म्हणतो मला असे आवाज ऐकू येतात, तुम्हाला नाही ऐकू येत असं तो विचारू शकतो, तो बोलायला लागला होता. म्हणजे काय? अशा काही ध्वनी लहरी, शुद्ध मराठीत साऊंड वेव्हज आहेत, की ज्या आपल्याला नाही ऐकू आल्या म्हणून नाहीच असं म्हणता येतं का? नाही, त्या कुत्र्याला येतात. दे हॅव डिफरंट नर्वस सिस्टम दॅन ह्युमन बिंग. सो द होल पॉइंट इज की हे बुद्धीच्या पातळीवर सुद्धा समजून घेणं, तसा विचार केला तर सोपं आहे की मला हे प्रतीत असं होत आहे, मान्य आहे, कारण ही पंच ज्ञानेंद्रिय मला भगवंतानी तशी ती दिलेली आहेत. पण हे अध्यस्त आहे म्हणून त्याच्या पाठीमागे अधिष्ठान. आणि ते अधिष्ठान कोण आहे ते भगवंत स्वतःच सांगतात, बीजम माम सर्वभूतान. ते मी आहे. हा झाला उपयोग. त्या उपयोग शब्दासाठी मी इतकं सगळं बोललो. या ज्ञानाचा असा उपयोग करून आपल्याला घ्यायचा आहे. एकच फक्त मी उदाहरण घेतलं, पण असं विविध पद्धतीने त्याच्यावरती बोलता येईल. परी हे अप्रासंगिक आलाप. माऊली हे रावलं नाही माऊलींना हा विषय मांडत असताना मध्ये सांगणं की अर्जुना या ज्ञानाचा उपयोग करून घे बरं, म्हणून हे सांगते. पण हे सांगून माऊली परत स्वतःच म्हणतात आहे, परी हे अप्रासंगिक आलाप, आता असं तू बोलो संक्षेप, जाण तपियांच्या ठाई तप, ते रूप माझे. हे परंतु हे प्रस्तुत विषयाला सोडून असलेले माझे बोलणे असू दे, ज्यामुळे आता विषयांतर न होईल असे थोडक्यात बोलू. असं माऊली म्हणून पुन्हा मूळ विषयाकडे परत येत आहेत आणि पुढे म्हणतात की तपस्वी लोकांमधील जे तप ते माझे स्वरूप आहे असे जाण. आता तुम्ही कदाचित विसरले असाल, पण ह्या आपण 10 आणि 11 जो श्लोक पाहतोय त्याच्यामध्ये तपाचा उल्लेख नाही. तपाचा उल्लेख कुठे आहे? खरं 9व्या श्लोकात. 9व्या श्लोकामध्ये जीवनम सर्वभूतेषु तपश्चास्मी तपस्विषु असं म्हटलेलं आहे. पण या श्लोकांवर भाष्य करताना तपाचा उल्लेख माऊलींचा आला नाहीये. त्यामुळे याचे दोन पद्धतीने आपण अर्थ करू शकतो. एक, तेव्हा उल्लेख तो राहून गेला म्हणून माऊली इथे आता तपाचा उल्लेख करतात आहेत, असा अर्थ आपण घेऊ शकतो. किंवा इथे तेजस तेजस्विनाम अहम जे म्हटलंय, तेज तेजस्विनाम अहम, तिथे तेजसा स्पष्ट उल्लेख नाही म्हणून इथे तपाचा अर्थ तेज असाही आपण करू. एक जाता जाता काही फारसं बिघडणार कशानेच काही नाही, पण एक उल्लेख केला की इथे असं वाटू शकतं की अरे तपाचं श्लोकात तो उल्लेख नाही आहे, इथे ओवी कशी आली. त्यामुळे तपस्वी लोकांमधलं जे तप ते माझे स्वरूप आहे याचा विचार आपण मागच्याला केला होता. बळिया माझी बळ ते मी जाण अढळ, बुद्धिमंती केवळ बुद्धी ते मी. ही बलवानातील कामरागादी दोषांनी न ढळणारे जे बळ आहे ते मी आहे. आणि बुद्धिमानातील जी शुद्ध धर्म तत्वापासून न ढळणारी बुद्धी आहे ती मी आहे असे जाण. हे पहा, आपल्या एक आपलं जीवन जे आहे, प्राण्यांचं जीवन म्हणूया आपण, फक्त मनुष्याचा विचार करण्याची गरज नाही, सर्वच संपूर्ण प्राणीसृष्टी यांचं जीवन व्यवस्थित चालण्यासाठी ज्या आवश्यक ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या मी आहे असं भगवंत सांगतात. नीड वर्सेस वॉन्ट मगाशीचा जो उल्लेख केला हे नेहमी लक्षात ठेवायचं की इथून पुढे जे सुरू होतं ते 3 गुणांचे खेळ सुरू होतात. मग रजोगुणी मनुष्याच्या गरजा फार वेगळ्या असतात, तमोगुणी मनुष्याच्या गरजा फार वेगळ्या असतात, सत्वगुणी मनुष्याच्या अजून वेगळ्या असतात. इथून सगळी गुणांची गडबड सुरू होते. कारण जीव म्हणून जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हा अन्न लागणारच आहे. मनुष्य असाल, वस्त्र लागणार आहे, निवारा लागणार आहे. काही प्राण्यांना त्या दोन गोष्टी लागत नाही कारण त्यांची वेगळी सोय निसर्गाने केलेली आहे. तर प्रत्येकाचं अन्न वेगळं आहे. त्यामुळे भूक लागल्यानंतर किंवा भूक लागणं आणि भूक लागल्यानंतर काही खाणं, तहान लागल्यानंतर पाणी पिणं, हे इतकं स्वाभाविक शास्त्राने सुद्धा मानलेलं आहे की याच्यामध्ये कुठेही वासनेचा किंवा कुठल्याही प्रकारचा दोषच तुम्हाला लागत नाही. हा, आता तुम्ही काय खाता आणि किती खाता आणि कधी खाता वगैरे ठीक आहे, मग त्याला बंधन ते सुरू झालं सगळं. पण भूक लागल्यानंतर खाणं आणि त्याच्यासाठी या भगवंताने हे बनवलेलं अन्न, म्हणून पहिले अन्नाची निर्मिती आहे मग जीवाची निर्मिती. म्हणून बळीया माझी बळ,
बुद्धिमंती केवढ्याचा अर्थ आपण जो बघितला होता, इथे बलवान म्हणजे खूप ताकदवान असा त्याचा अर्थ नाही. आता धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभ, असं शेवटचं चरण आहे श्लोकाचं. त्याच्यावरच्या आता माऊलींच्या बऱ्याच ओव्या आपल्याला बघायच्या. मी मागच्या वेळेला बोललो होतो की धर्माविरुद्धो याचा अर्थ आचार्यांनी धर्मेन शास्त्रार्थेन अविरुद्धो यह प्राणीषु भूतेषु कामो अशी व्याख्या केलेली आहे. थोडक्यामध्ये आचार्यांनी इथे कामाचा अर्थ एक सर्वसाधारण इच्छा असा केलेला आहे आणि त्या इच्छेमध्ये सगळ्याच प्रकारच्या इच्छांचा अंतर्भाव होतो. पण माऊलींनी इथे केलेला अर्थ वेगळा जो आता आपण बघणार आहोत आणि पुढे उल्लेख येणारच आहे की 10व्या अध्यायामध्ये हा उल्लेख पुन्हा एकदा भगवंत करणार आणि तिथे मात्र आचार्यांनी सुद्धा तोच अर्थ केला आहे. रजनश्चास्मी कंदर्पा असा उल्लेख येणार आहे, तो आपण बघूया. पहिले माऊलींच्या ओव्या बघूया. भूतांच्या ठाई काम तो मी म्हणे आत्माराम, जेणे अर्थास्तव धर्म थोर होय. नेहमीप्रमाणेच माऊलींची अतिशय विलक्षण शब्दयोजना आहे. कारण भूतांच्या ठाई जो काम आहे तो मी आहे असं भगवंत म्हणतात. पण इथे भगवंतांना काय माऊलींनी नाव दिलंय, विशेषण वापरलंय? आत्माराम. खूप सुंदर आहे ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला तर. का म्हटलेलं आहे असं? आत्माराम शब्द का वापरला, दुसरा का नाही वापरला? इथे आत्मकाम सुद्धा चाललं असतं, आलेला आहे शब्द ज्ञानेश्वरी. त्याचा अर्थ असा आहे की जो स्वतः परिपूर्ण आहे, त्याला ज्याच्या ठिकाणी कुठलाच काम नाही, असा तो भगवान गोपाल कृष्ण जो आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये आहे. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठति भ्रामयन सर्व भूतानी यंत्रारूढानी माया, असा 18वा अध्याय आपल्याला सांगतोय. थोडक्यामध्ये काय की तो जो पूर्ण काम असा भगवान श्रीकृष्ण आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये आहे. पण आपलं जीवन व्यवस्थित चालावं म्हणून जो काम स्वाभाविकपणे आपल्या चित्तामध्ये अंतःकरणामध्ये प्रत्येकाच्या आहे, ते माझंच रूप आहे असं भगवंत म्हणून माऊलींनी ते आत्माराम शब्द खास वापरला. फक्त जेणे अर्थास्तव धर्म, आणि हाच आपला आता पुढे आपल्याला समजून घ्यायचा आहे. याचा अर्थ वाचूया या ओवीचा पहिले, की ज्या योगाने धर्माची वाढ होते असा मनुष्याचे ठिकाणी जो स्त्री विषयक कंदर्प आहे. आता इथे स्त्री विषयक शब्द बऱ्याच वेळा येणार आहे. त्याचा अर्थ स्त्रीनी पुरुष विषयक समजायचा आणि पुरुषांनी स्त्री विषयक समजायचा. स्त्री विषयक कंदर्प आहे तो मी आहे असे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी रममाण होणारे स्वानंद तृप्त भगवान म्हणाले. म्हणून म्हणालो की हे आत्माराम शब्द फार महत्वाचा. कारण मला वाटतं उपदेश साहस्त्रीमध्ये जो विषय आला आहे, पण पूज्य काकांच्या प्रवचनात जसं की आचार्यांनी एक संवाद रंगवलेला आहे छान. एक काल्पनिक संवाद आहे तो, अर्थात संवाद आहे मन आणि आत्म्यामधला. आता तमयाशी संवाद होणं अशक्य आहे, म्हणून म्हणलं तो काल्पनिक संवाद आहे. पण त्यात आपल्याला शिकायचं हे आहे, त्या संवादाचा मतितार्थ असा आहे की तो आत्मा मनाला म्हणतोय की हे बघ मना, मी पूर्ण काम आहे आणि मी सुखरूप आहे, मी ज्ञानरूप आहे, मी सतरूप आहे, त्यामुळे मला सुखाची गरज नाही. बरं, तुझ्या बाबतीत बोलायचं झालं तर तू जड आहे, तुला त्या सुखाचा उपयोग नाही. मग तू एवढी आपल्या साध्या भाषेत मरमर धावपळ करून बाहेरची सुख आणण्याची धडपड का करतो, असा प्रश्न जणू काही आत्म्याने मनाला विचारलेला. असं एक संवाद रंगवला आचार्य. त्याची आठवण मला आता झाली, कारण इथे तो जो पूर्ण काम आहे, तो जो आत्माराम, त्याला इथे आपण भगवान श्रीकृष्ण म्हणतो आहोत, जो आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये आहे, त्याला खरं पाहायचं म्हणलं कशाचीच गरज नाही. पण तो ही जी कामाची प्रेरणा निर्माण करतो आपल्या हृदयामध्ये, ती का करतो याचं स्पष्टीकरण आता आपल्या पुढे येत आहे. पण ते स्वतः कसे आहेत, स्वानंद तृप्त असे भगवान आहेत. येरवी विकाराचेनी पैसे परी करी कीर इंद्रियांच्याही ऐसे परी धर्मासी वेखासे जाऊ नये, माऊली म्हणते. आता याचे दोन अर्थ केलेले आहेत. पहिला अर्थ आहे की येरवी धर्मशास्त्र विरुद्ध असलेला काम
शब्द महत्वाचा आहे. धर्मशास्त्र विरुद्ध काम असतो, पण तो जेव्हा धर्मशास्त्राच्या विरोधात जातो, तेव्हा काय होतं, तर विकाराच्या रूपाने विस्तारला असता तो विस्तारला जातो. मनुष्याला सर्वांगाने जणू उपस्थेंद्रियासारखेच करतो, उपस्थेंद्रियाच्या अधीन करतो. परंतु धर्मशास्त्राला अनुकूल असलेला काम धर्माला कष्टाप्रत जाऊ देत नाही, धर्माला दुःखी करीत. जसं मगाशी म्हटलं होतं की काम राग विवर्जित असं जे बल आहे बलवंताचं, तो मी आहे असं भगवंत जेव्हा म्हणाले, तसंच इथे सुद्धा काय चरण आहे ते, धर्माविरुद्ध, याचा अर्थ धर्म अविरुद्ध असलेला, त्याची पदच्छेद आहे, धर्माला अविरुद्ध असलेला जो काम आहे तो मी आहे. आणि जेव्हा तो काम धर्माच्या विरोधात जातो तेव्हा काय होतं, तर तो विकाराच्या रूपाने विस्तारतो. आणि मग जे काय होतं त्याचं फारसं वर्णन आज करण्याची गरज नाही, कारण संपूर्ण समाजामध्ये जे काही आज सुरू आहे, जे काही आपल्याला वर्तमानपत्रात वाचायला मिळतं, आजूबाजूला बघायला मिळतं, आणि दुर्दैव एकाच गोष्टीच आहे की हे असं जे वागणारे आहेत ते स्वतःला खूप शहाणे समजतात, ज्याच्यातून सगळ्या लिव्ह इन रिलेशनशिप वगैरे सगळे प्रकार जे पुढे सुरू झालेले आहेत, स्पष्ट बोलायचं झालं तर अगदी. आणि त्याहून वाईट गोष्ट ही आहे की ते आपल्या समाजाचे आज आदर्श झाले आहेत. एवढंच बोलतो, फार बोलण्याची गरज नाही. पण हा जो काम आहे म्हणून तो काम नाकारलेला नाही, किती आपल्या जे एक नैसर्गिक गोष्टींना वाव शास्त्रामध्ये कसं आहे, शिकण्यासारखं आहे, बघण्यासारखं आहे, अभ्यासण्यासारखं. आणि तो पण का आहे हे आपण बघणारच आहोत, पुढे येताच ओवे आपल्या. पण जेव्हा एक मर्यादा एखादी गोष्ट ओलांडत, हे कामाचा विचार सुरू असल्यामुळे धर्माची मर्यादा जेव्हा तो काम ओलांडतो, तेव्हा मग काय होतं, पुन्हा मी मगाशी बोललो ते आज आपल्याला रोज वर्तमानपत्रामध्ये वाचायला मिळत आहे. आणि याचा अर्थ इथे माऊलींच्या या भाषाप्रमाणे धर्म दुःखी होतो. म्हणजे काय, धर्म दुःखी होतो याचा अर्थ, धर्मो रक्षते रक्षित, असं एक सुंदर नेहमीचं विधान, माझं अत्यंत आवडतं विधान. जेवढा तुम्ही त्याचा विचार कराल ना, त्याचे इतके पैलू आहेत की मी म्हणजे आपण जर धर्माचं एका विशिष्ट पद्धतीने रक्षण केलं, म्हणजे काय, आपण जर धर्माच्या मर्यादेत आणि बंधनात वागलो तर धर्म आपलं रक्षण करतो, असा अर्थ आहे त्याचा. मग धर्मरक्षण करतो म्हणजे नेमकं काय करतो, तर हे जे धर्माचं जे बंधन आहे, जी चौकट आहे, ही पाळल्यानंतर धर्म आपल्याला असं काही देतो की जे दुसरं कोणी देऊ शकत नाही. मग तो काय देतो, भगवान गोपाल कृष्ण प्रत्यक्ष, त्यांचं दर्शन मला होतं, अनुभव येतो. हा जो आत्माराम आपल्या हृदयामध्ये आहे, त्याच्यासाठी हे सगळं आहे. त्याच्यासाठी आपल्या संस्कृतीमध्ये धर्माचं इतकं महात्म्य सांगितलेलं आहे. धर्म म्हटलं की आज जो एक अंगावर पाल पडल्यासारखं लोक करतात. पुन्हा मी म्हणालो, खूप शहाणे झालेले आहेत की आय एम स्पिरिच्युअल बट आय एम नॉट रिलिजियस, असं म्हणण्याची एक फॅशन आलेली आहे शुद्ध मराठीत. कारण त्यांना ना स्पिरिच्युअलिझम कळलेलं असतं, ना रिलिजन कळलेलं असतं. धर्म म्हणजे कर्तव्य, धर्म म्हणजे बंधनं. हे जर तुम्ही पाळत नसाल तर तुम्ही कोणत्या व्याख्येने स्पिरिच्युअल आहात, कॅन यू प्लीज एक्सप्लेन, असं म्हणायची मला इच्छा होते रामकृष्णारी म्हणे. दुसरा अर्थ त्यांनी केलेला याचा, याच ओवीचा दुसरा अर्थ आहे की एरवी काम हा मनाचा विकार असल्यामुळे त्याचे उत्तेजन होताच, खरोखरच उपस्थेंद्रियाच्या स्वभावानुसारच स्त्री भोगाची क्रिया करीत असतो. पण हा विकार असून सुद्धा धर्मशास्त्राशी जर तो अविरुद्ध असेल तर मनुष्याला धर्माशी विरुद्ध असलेल्या वाटेने तो जाऊ देत नाही. उपस्थ याचा अर्थ लिंग, प्रत्येक प्राणी मात्राचं, मग तो पुरुष असेल किंवा स्त्री असेल. उपस्थ त्याला संस्कृत शब्द आहे. त्याला एक धर्माच्या चौकटीत, म्हणून मागच्या वेळेला आपण बोललो होतो की 4 पुरुषार्थ जी आपली संस्कृती सांगते ती धर्म, अर्थ, काम, मोक्ष अशीच आहे. अर्थ आणि कामाला जागा दिलेली आहे, मान्य केलेलं आहे. सर्वजण काही शुद्ध मराठीत पुन्हा बॉर्न संन्यासी नसतात, फार अपवादात्मक असतात
ज्ञानेश्वर महाराजांसारखे, समर्थ रामदास स्वामींसारखे, आद्य शंकराचार्यांसारखे, की ज्यांना या चारी पुरुषांतरची गरजच नसते, ते थेट मोक्षाला जाऊन झोंबतात. पण सर्वसामान्य माणसाचा विचार करता आपल्या संस्कृतीने वाव दिलेला आहे ना, अर्थाला वाव आहे, कामाला वाव आहे, ते शिकतोय आपण आता. पण वाव आहे या शब्दातच कुठेतरी बंधन आहे असं होतं. आणि ती बंधनं कशाची आहे? तर धर्माची आणि मोक्षाची. म्हणून या दोनच्या मध्ये अर्थ आणि काम बंदिस्त केलेलं आहे. आणि हे जेव्हा होत नाही, म्हणजे मग काय होतं? जो अपवृत्तीचा, जो अप्रवृत्तीचा अव्हाटा, सांडुनी विधीची या निघे वाटा, तेवीची नियमाचा दिवटा सवे चाले. अर्थ आहे की जो काम परस्त्री संभोग, आता सुरू झालं की जो त्या मर्यादा जेव्हा तो ओलांडतो, तर तसं होतं काय? परस्त्री संभोग या अधर्माच्या आडमार्गाला सोडून सदृशीम भार्या विंदेत या वेदविधानानुसार जी वधू मातेच्या सापिंड्यातील व पित्याच्या गोत्रातील नसेल आणि अरोगिणी, भातृमती, आपल्या वयाला अनुरूप आणि लावण्य गुण कुल समन्वित असेल, अशा वधूकडे विवाह विधीच्या मार्गाने निघतो. एवढं सगळं त्याला विशेषणं लावली आहेत. असा जो काम, आणि जो काम ऋतौ भार्या मुपेयात, म्हणजे ऋतुकालीच भार्यागमन करावे या नियमाच्या मशालजीला बरोबर घेऊन वाटचाल करतो. थोडक्यामध्ये काय, धर्म पुरस्कृत जी बंधनं आहे, त्या बंधनांचं पालन करून काम नावाचा विकार जो जीव भोगतो, साध्या भाषेत त्या संयमाचं पालन करून तिथे जे पूर्ण यादी आलेली आहे ना, काही शब्द आलेले आहेत. वधू ही मातेच्या सापिंड्यातील, पित्याच्या गोत्रातील, हे सगळं आपल्याकडे एक काय म्हणूया, ते गुण जुळवणं आणि पत्रिका पाहणं आणि ते गोत्र एक नको, हे सगळे प्रकार आपल्याला ऐकून माहिती असतात. आता त्याला विज्ञानाची पण खूप जोड मिळते. तो भाग आता आपल्या चिंतनाचा नाही आहे, की ते क्रोमोझोम्स आणि ते DNA आणि ते एकाच कुटुंबात जर लग्न केलं तर त्याचे परिणाम काय होतात, हे हे सगळं आपल्याला विज्ञान सुद्धा तेच शिकवत आहे, फक्त वेगळ्या भाषेत शिकवत. काही स्मृती असतात, आपस्तंभ धर्मसूत्रे आहे, किंवा याज्ञवल्क्य स्मृती आहे. स्मृतीमध्ये हे विषय जे येतात की धर्माचं पालन कसं करावं, त्याचे नियम काय आहे. थोडा कालानुरूप त्याच्यात बदल होतो सुद्धा, नाही याच्यातला भाग नाही. पण तरी सुद्धा याला एक धर्माचं काहीतरी कुठेतरी बंधनं हवीत, जे आपण मगाशी बोललो, की जर ते नसेल तर आज समाजामध्ये जे काय सुरू आहे ते आपल्याला दिसत आहे. इथे अरोगिणी शब्द आलेला आहे. उदाहरणार्थ अरोगिणी याचा अर्थ दीर्घकालीन एखाद्या आजाराने ती रोगी नसावी. भातृमती शब्द आलेला आहे, म्हणजे त्या स्त्रीला भावंड असावीत. कारण नाही तर त्या पित्याचे वेगळे, तो पिता तिला वेगळ्या पद्धतीने वाढवतो. असं बरेच त्याची बंधनं दिलेली आहेत. म्हणून म्हणलं, मुद्दा असा आहे की काही गोष्टी या कालानुरूप नक्कीच बदललेल्या आहे, पण त्याच्या मागची भूमिका बदललेली. द वाय हॅज नॉट चेंज, ओनली द व्हॉट, हाऊ माइट हॅव चेंज, अँड इट विल चेंज. आणि म्हणूनच त्याचा जो समावेश आहे तो स्मृतीमध्ये होतो, श्रुतीमध्ये होत नाही. आणि म्हणून स्मृतीला काय असते, शुद्ध मराठीमध्ये एक्सपायरी डेट असते. पुढची स्मृती जेव्हा येते, पाराशर स्मृती जेव्हा येते, तेव्हा मनुस्मृती ही आउटडेटेड झालेली असते. मराठी शब्द वापरतो जरा सोपं जातं. पण हे स्मृतिकार सुद्धा हे दर्शन, हे द्रष्टे असतात. उदाहरणार्थ या स्मृतींमध्ये कलियुगाचं वर्णन केलेलं आहे. आता थोडंसं विषयांतर होईल, पण आता केलेलं आहे म्हणजे असं भविष्यवाणी नाही वर्तवलेली आहे. हे जे द्रष्टे आहेत, हे जे स्मृतिकार आहेत, त्यांना प्रत्यक्ष जी दर्शन झालेली आहेत की कलियुगामध्ये काय होणार आहे. एक दोन तीन उदाहरणं सांगतो, म्हणजे आपल्याला लगेच पटेल, कारण आपण कलियुगात जगतो आहोत आणि आपल्याला ते बघायला मिळत आहे सगळं. कुमारी मातांचा सुळसुळाट होईल, वर्णन आहे स्मृतीमध्ये. स्त्रिया केस बांधणार नाहीत, वर्णन आहे स्मृतीमध्ये.
सरकारी नोकर सरकारचं ऐकणार नाहीत, वर्णन आहे स्मृतीमध्ये. मला वाटतं त्याच्यावर बोलण्याची गरजच नाही, कारण अनुभवाचे विषय आहेत सगळे. म्हणून म्हणलं की हे द्रष्टे आहेत, त्यांनी हे पाहिलेलं आहे. त्यामुळे परमपूज्य काका पुन्हा एक खूप सुंदर मार्गदर्शन करतात की साधकाच्या दृष्टीने आपण कसा विचार करावा. तर आपण उसासे टाकत बसू नये. काय होणार या जगाचं, काय होणार या देशाचं, काय होणार या समाजाचं. तुम्ही संस्कार वर्ग चालवा. मुद्दा असा आहे, बोलण्याचा भाग असा आहे की आपण जे करू शकतो ते जरूर करावं. निदान आपण त्या बंधनात राहावं, कारण आपल्याला आता कारण कळलेलं आहे ती बंधनं माझ्याच हिताची कशी आहे. हे पारमार्थिक दृष्टीने सुरू आहे. पुन्हा जगाने बाकी काय करावं हा आपल्या चिंतनाचा विषय नाही. आता कुठल्या तरी क्लबमध्ये जाऊन सगळ्यांच्या वेण्या बांधाव्या असा उपदेश केला जात नाहीये. मुद्दा असा की आपण याच्यातनं काय शिकायचंय, मी कसं वागणार आहे हे ठरवायचं. आणि शक्य असेल, कोणाला सांगणं शक्य असेल, त्यांची ऐकण्याची मनस्थिती असेल, त्यांना जरूर ही कारण परंपरा मुख्य म्हणजे समजून सांगाल. हे कळलं ना तर लोक सुद्धा ऐकतात, पण त्यांना माहितीच नसतं पहिली गोष्ट. आणि का करायचं हे दुसरं माहिती नसतं. त्यामुळे काका म्हणतात तसे दीर्घ उसासे टाकायचे नाही, या जगाचं काय होईल असं म्हणून पुन्हा जगाचं चिंतन करायचं नाही. तर पुन्हा ज्ञानेश्वरीचं पुन्हा मुसळकेरात. या निमित्ताने करा नाही तर त्या निमित्ताने करा. जगाचं चिंतन करायला शिकवत नाही या ज्ञानेश्वरी आपल्याला. म्हणलं जे आपल्याला शक्य आहे ते मात्र जरूर करावं. पण स्वतः मात्र नक्की ही धर्मबंधनं पाळावी, कारण त्याचं कारण आता आपल्याला कळतंय की ह्या बंधनातूनच आपल्याला मुक्तीकडे जायचं आहे. अरोगिणी, भातृमती वगैरे सगळे जे आलेले शब्द आहेत त्याचा अर्थ आपण बघितला. कामो ऐशिया ओजा प्रवर्ते, म्हणून धर्मासी होय पुरते, मोक्ष तीर्थीचे मुक्ते संसार भोग. तो अशा व्यवस्थितपणाने किंवा शुद्ध तेजाने प्रवृत्त झालेला असतो, म्हणून तो धर्माला पोषक होतो. म्हणजे धर्माशी जो सुसंगत काम आहे तो. आणि तो धर्माशी अविरुद्ध काम कसा आहे, फार सुंदर वर्णन केलं त्याचं. मोक्षरूपी तीर्थातील जणू मोत्यासारखे शुद्ध अशा मुक्त पुरुषांकडूनही संसार भोगण्यास तो लावतो. हा जो धर्माशी अविरुद्ध असलेला मोक्षरूपी म्हटलेला आहे त्याला, काय म्हटलेला जो काम आहे त्याला, मोक्षरूपी तीर्थातील जणू मोत्यासारख्या शुद्ध अशा मुक्त पुरुष जे आहेत त्यांच्याकडूनही तो संसार भोगण्यास लावतो. कारण जर असं नसतं तर तुकाराम महाराजांनी, एकनाथ महाराजांनी केलं असतं का? मगाशी मुद्दाम जाणीवपूर्वक 3 नावं घेतली आणि आता जाणीवपूर्वक 2 वेगळी नावं घेतोय. कारण आपलं भाग्य असं आहे की आपल्याला समोर दोन्ही प्रकारचे संत आहेत, आदर्श आहे. संसारात असूनही संसार सोडून गेलेले जे आहेत तेवढेच विरक्त असलेले संत आहेत. आणि त्यांनी आपल्या भाषेत संसार केलेला आहे. त्यांना सुद्धा पुत्रप्राप्ती झालेली आहे. संसार त्यांनी सुद्धा, वंशवृद्धी त्यांनी सुद्धा केलेली आहे. कसं नैसर्गिक गोष्टींना तो वाव आहे ते त्याच्यात सांगतात आहे. त्याचा भाव असा की मुक्त पुरुषाने देखील धर्माशी अविरुद्ध कामाचे सेवन केले तर त्यांना तो बाधक तर होत नाहीच, पण उलट त्या कामापासून आता काय येतं आपल्यासमोर, आता लक्षपूर्वक आहे का, कारण परंपरा मी सांगतोय की याचं कारण काय आहे. हा जो धर्माशी सुसंगत काम आहे त्याला एवढा वाव भगवंतांनी का दिलाय, आणि ही प्रेरणा मुळातच उत्पन्न भगवंत का करतात आहेत, तर त्याचं कारण आता आपल्या समोर येत आहे की उलट त्या कामापासून जगदुद्धारक, अलौकिक, प्रतिभा संपन्न, भगवत भक्त, वीतराग अशा सत्पुरुषांची उत्पत्ती होते. ना ब्रह्मवितस्य कुले भवती, त्या मुक्त पुरुषाच्या कुलामध्ये ब्रह्मज्ञान नसलेला पुरुष जन्माला येत नाही असे श्रुती सांगते. आपण 7व्या अध्यायात आहोत, त्याचा अर्थ आपण 6वा अध्याय शिकलेलो आहोत. जे नियमित वाचनामध्ये येतात, ज्यांची स्मरणशक्ती निदान बेताची आहे, त्यांना हे नक्कीच स्मरत असेल की काय सांगितलं भगवंतांनी आपल्याला, की जेव्हा एखादा योग भ्रष्ट असतो, कोणाला म्हटलेला योग भ्रष्ट, भ्रष्ट पुन्हा शब्द कोणी पहिल्यांदाच ऐकला असेल तर दचकायला होईल, आपण व्यवहारात वापरतो तसा अर्थ इथे नाही. योग भ्रष्ट म्हणजे ज्या परमार्थ प्रांतामध्ये अत्यंत अधिकारी, फार
उच्च प्रगती झालेला, पण अजून काम पूर्ण होण्याच्या आधी ज्याचं देहपतन झालेलं आहे आणि ज्याला आता पुढचा जन्म मिळालेला आहे त्याला योगभ्रष्ट असं व्याख्या सांगून टाकली पटकन. आता कल्पना करा, या योगभ्रष्टाचं काय होतं किंवा असा जो जीवात्मा असतो त्याचं काय होतं असा प्रश्न कुठे विचारला होता अर्जुना. भगवंतांनी काय सांगितलं होतं? प्राप्य पुण्यकृताम लोका नुषित्वा शाश्वती समाहा शुचीनाम श्रीमताम गेहे योगभ्रष्टो विजायते. आणि याच्याही पुढे अथवा योगिनामेव कुले भवती धीमता. नाही अर्जुना, त्याचं काहीही वाया जात नाही बरं. तो अशा पवित्र कुळामध्ये जन्म घेतो. काय शब्द होते? बाकी पहिलं सोडून देऊ, प्राप्य पुण्य कृताम लोका, त्या पुण्यवान लोकांना जाऊन तो परत येतो वगैरे सगळं सोडून देऊ, मधला प्रवास सोडून देऊ आपण. पण तो जेव्हा जन्माला येतो, असा महात्मा जेव्हा जन्माला येणार असेल, कल्पना करा ते कुळ कसं असेल. चिखलामध्ये कमळ उगवतो हा अपवाद आहे. म्हणूनच प्रल्हाद हिरण्यकश्यपूच्या घरात जन्माला आलेला आहे, पण तो अपवाद आहे. अपवादाने नियम सिद्ध होतोय. मग नियम काय आहे की तो इतक्या पवित्र कुळामध्ये जन्माला येतो. आता कल्पना करा, जर तो पवित्र कुळामध्ये तो जीव जन्माला येतो असं भगवंत स्वतः 6व्या अध्यायात सांगत असतील, तर तो जन्माला येण्याची व्यवस्था तर असली पाहिजे. ते पवित्र कुळ पुढे वाढलं तर पाहिजे. आणि ते वाढण्यासाठी मग त्या पवित्र कुळातल्या त्या महात्म्याला ही एक स्वाभाविक प्रेरणा कामाची असली पाहिजे, नाही तर वंशवृद्धी होणारच नाही. काय उदात्त भूमिका आहे पहा त्याच्या मागची. आणि जेव्हा हे विसरून आपण पशुवत जीवन जगायला लागतो. फार मी खूप मर्यादित बोलतोय, कारण इथे बसून बोलण्याला मर्यादा असतात. पण पशुवत या एका शब्दामध्ये आलो, कारण पशु आपल्या आजूबाजूला असतात. मनुष्येतर प्राणी आपण पाहिलेले आहेत. त्यांच्यामध्ये धर्म नाही, त्यांच्यात संस्कार नाही, त्यांच्यामध्ये विवाह नाही, आणि हे नसल्यामुळे बाकी सगळं आहे. तसंच जर आता आपल्या आयुष्यात येत असेल आणि आपण स्वतःला अतिप्रगत विज्ञानवादी समजत असू, तर बुद्धी तपासून पाहायला हवी. कारण मग त्यांच्यात आणि आपल्यात फरक काहीच राहिला नाही. कारण इतका उदात्त आणि इतका पवित्र विचार याच्या पाठीमागे, की ती वंशवृद्धी व्हावी त्या. आणि म्हणून इथे त्यांनी वर्णन केलेलं आहे की की अशा कामापासून काय होतं, तर जगदुद्धारक, अलौकिक, प्रतिभा संपन्न, भगवत भक्त आणि वीतराग अशा सत्पुरुषांची उत्पत्ती. किती पिढ्या तुकाराम महाराजांच्या, किती पिढ्यांपासून तुकाराम महाराजांच्या घराण्यामध्ये पांडुरंगाची भक्ती आहे आपल्याला माहिती आहे. जेव्हा ज्ञानेश्वर महाराज जन्माला येतात, तुकाराम महाराज जन्माला येतात, ते कुळ कसं असलं पाहिजे आणि ते पुन्हा जन्माला येण्याची व्यवस्था पण असली पाहिजे, याच्याबद्दल आपण आता बोलू. त्यामुळे इतकी छान संगती आहे या 6व्या अध्यायाची आणि आता इथे जे मांडल्या जात आहे त्या 7व्या अध्यायामध्ये. जो श्रुती गौरवाच्या मांडवी कामसृष्टीचा वेल वाढवी, जव कर्मफळीसी पालवी अपवर्गी टेकी. की जो धर्माशी अविरुद्ध काम वेद प्रामाण्याच्या मांडवावर सुप्रजा निर्माण करून वंशवृद्धीची वेल वाढवतो. ती इतकी वाढवतो की गृहस्थाश्रम्याने केलेल्या नित्य नैमित्तिक कर्माच्या चित्त शुद्ध रूपी फलासह त्या वेलाची पालवी मोक्षापर्यंत जाऊन भिडते. सारांश: विधिपूर्वक कामाचे सेवन विषय त्यागास समान असल्यामुळे गृहस्थाश्रमी पुरुष वर्णाश्रम विहित नित्य नैमित्तिक कर्मे करीत करीत धर्माशी अविरुद्ध कामाच्या योगाने स्वधर्मपत्नीशी रममाण होऊन सुप्रजा निर्माण करीत असेल, तर त्याची ती कर्मे चित्तशुद्धीपूर्वक मोक्ष पर्यवसायी होत. अजून काय हो, इतकं स्वच्छ स्पष्ट मार्गदर्शन आपल्या शास्त्रांनी केलेलं आहे, संतांनी केलेलं आहे, माऊलींच्या या ओव्यात भगवंतांनी केलेलं आहे. आणि भगवंत स्वतः सांगतात आहे की धर्माशी अविरुद्ध असलेला काम मी आहे. म्हणजे काय हे माऊली विवेचन करतायत, त्याची अभिव्यक्ती समजावून सांगतायत. त्यामुळे धर्माशी अविरुद्ध असलेला काम एक तुकाराम महाराजांचा अभंग आहे. तुकाराम महाराज म्हणतात की विधीने सेवन विषय त्यागाते
समान. सुंदर. कोण सांगता महत्व आहे? तुकाराम महाराज, विरक्तीचा मेरुमणी, ते सांगतायत काय. आणि प्रापंचिक संत आहेत तेव्हा आपल्यासाठी फार महत्वाचं आहे, विधीने सेवन विषय त्यागा ते समान. विधीचं मग माऊली काय सांगते तेच सांगते, विधी ते पाळीत निषेधा ते गाळीत. धर्माने सांगितलं हे करू नका, हे नाही करायचं, त्याला निषेध म्हणतात. धर्माने सांगितलंय हे करा, त्याला विधी म्हणतात. विधी ते पाळीत निषेधा ते गाळीत, मज देवनी जाळीत कर्म. तुकाराम महाराज पुढे अभंगात तेच म्हणतात की मुख्य धर्म देव चित्ती आधी अवसानी अंती. की विधीचं जर तुम्ही पालन करून विषयांचं सेवन करत असाल तर ते कशाच्या समान आहे? त्यागाच्या समान आहे. आणि मुख्य धर्म काय आहे? तर चित्तामध्ये काय हवा? देव हवा. आधी अवसानी अंती. तेच सांगतात तुकाराम महाराज सुद्धा. ऐसा नियत का कंदर्प. नियत शब्द महत्वाचा. जो भूता या बीज रूपू तो मी म्हणे बापू योगियांचा. योगियांचा जो बाप आहे, छान शब्द वापरलेले आहेत. योगियांचा बाप म्हणजे काय? ज्याला स्वतः तो पूर्ण कामच आहे, त्याला काहीच नको आहे, म्हणून तो मला तो संवाद आठवला. कारण तो आत्माराम आहे, तो सुखरूप आहे, त्याला सुखाची अपेक्षाच नाही. त्याच्या दृष्टीने जग अस्तित्वातच नाही खरं सांगायचं झालं. पण जेव्हा जीव चेतन आणि अचेतनाचा संघात ज्याला म्हणतात, चिदाभास रूपी जीव, तो जेव्हा विषय भोगतो या पंच ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून, ते जर त्यांनी धर्माच्या बंदिस्तीमध्ये, धर्माच्या सांगण्याप्रमाणे, धर्माशी अविरुद्ध असे जे विषय भोगले, ते प्रापंचिक सांसारिक म्हणून ही मांडणी सुरू आहे, तर ते त्यागाचे समान आहे असे संत आपल्याला निर्विवादपणे सांगतात. पण ती धर्माचे पालन जर केलं तर त्यांना फार मोठं मग पुढे काय होतं ते आपण आत्ताच ऐकलेलं आहे. कैसा नियत का कंदर्प जो भूता या बीज रूपू तो मी म्हणे बापू योगी यांचा. की असा शास्त्र नियमबद्ध असलेला कंदर्प स्वरूप काम. कंदर्पाचा अर्थ कामदेव, काम असाच होतो. की जो सामान्य रूपाने सर्व प्राण्यांच्या उत्पत्तीचे बीज आहे तो मी आहे. असे कोण सांगताय? तर चित्ताचा निरोध करणाऱ्या अपरिग्रही योग्यांचे पिते म्हणजे बाप श्रीकृष्ण म्हणाले. आणि पुढे प्रजनश्चास्मी कंदर्प असे आणखीही पुढे 10व्या अध्यायात सांगणारच. काय 10वा अध्याय? विभूती योग. ही माझी विभूती असं सांगणार आहे भगवंत. विभूती म्हणजे माझंच रूप आहे, ते मीच ती प्रेरणा देतो. कारण पुढे वंशवृद्धी व्हायला हवी आहे, या जगाचा विस्तार व्हायला हवा आहे, सगळ्यांच्या असे महात्मे जन्माला यायला हवे आहेत. तर संत आपल्याला लाभलेच नसते, सगळे विषयीच जन्माला आले असते. संत जन्माला येण्याची सोयच खुंटून गेलीस ती विचार करा. कारण असं पवित्र कुळ नसतं तर संत आलेच ते. हे एक किती सांगावे. म्हणजे असं आत्ता इथे माऊली म्हणते का? कारण माऊली आपल्याला नेहमीप्रमाणे काय करून देते? पुढच्या विषयात आपला प्रवेश करून देते. पुढचा जो श्लोक आहे त्याची ही प्रस्तावना आहे बरं का. आता हे एक किती सांगावे. आता वस्तुजातची आघवे मजपासून जाणावे विकारले असे. की आता प्रत्येक पदार्थाचे नाव घेऊन किती म्हणून सांगावे. सर्व प्रकारच्या वस्तूंचे समुदाय माझ्यापासून कार्यरूपाला प्राप्त झाले आहेत असे जाणावे. कारण कधी कधी असं थोडंसं विचार केला तर विरोधाभास असा वाटू शकतो की अरे भगवंत म्हणतात आहे की हे मी आहे, ते मी आहे, हे मी आहे, म्हणजे असं काही आहे का की जे ते नाही आहे. मग असं जर असेल तर सर्व मीच आहे असं कसं म्हणतात? मग येतो ना विचार म्हणून, म्हणजे अभ्यास केला करणाऱ्याच्या येतो. तर त्याचा अर्थ हा आहे की अरे सर्वच मी आहे, पण ते जेव्हा मूळ शुद्ध स्वरूपात असताना तर ते माझं स्वरूप आहे. म्हणजे अशुद्ध होतं त्याचं काय आहे ते पुढच्या श्लोकात आहे. ती अशुद्धता कुठून येते, मग ती कोणाच्या ठिकाणी असते, ती कोणामुळे येते. मग या जसं मागच्या आपण बघितलं होतं बा की पांढरं शुभ्र दूध असावं आणि ती हिरव्या बाटलीत भरून ठेवलं. समजा दूध हिरवं दिसतं की नाही बाहेर, ते दूध हिरवं झालं का?
दूध नाही हिरवं झालं. हा त्या बाटलीच्या त्या काचेच्या रंगाचा हा दोष आहे. मी लाल मागच्याला बोललो होतो, लाल गॉगल लावून मी चंद्राकडे बघतो. मग लाल दिसतो. चंद्र लाल आहे का? चंद्र पांढराच आहे. मी लाल गॉगल लावला ह्या पद्धतीने की तो जो योगीराज, योगी यांचा बापू म्हटलाय, तो आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये आहे. तो असा मूळचा नित्य शुद्ध मुक्त अमल, अनेक शब्द आहेत त्याला, तो तसाच आहे. मग हे जे मळ आपल्या ठिकाणी आहेत जीवरूपात, ते कशाचे आहेत? तर ते आपल्याला पुढच्या रविवारी कळणार, शुक्रवारी चुक. कारण आज आपली वेळ झालेली आहे. आज आपण इथे थांबूया आणि श्लोक क्रमांक आपण 12 पाशी येऊन थांबलो. इथे 52 छापलेलं आहे त्या ग्रंथामध्ये. थोडंसं त्याला मुद्रा राक्षस म्हणतात, तसं काहीतरी झालेलं आहे. तो क्रमांक 12 आहे. त्या श्लोकापाशी आपण इथे येऊन थांबू आणि आजचं हे चिंतन आपण सद्गुरूंच्या चरणी अर्पण करू. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.